नमस्कार. संभाषाच्या कल्ट संभाषणमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. संस्कृती, समाज आणि संभाषण या त्रिवेणीवर आधारित किंवा या त्रिवेणीचा संगम करून आपण कल्ट संभाषणचे हे पॉडकास्ट करत असतो आणि दरवेळेला काहीतरी वेगळा विषय किंवा कोणीतरी वेगळी व्यक्ती ही आपल्या भेटीला घेऊन येण्याचा प्रयत्न करत असतो. तर आज आपल्यासोबत जी व्यक्ती आहे ती एका अर्थाने जगावेगळीच आहे असं म्हणता येईल. आणि आपल्याकडे आपल्या परंपरेमध्ये 64 कलांचा उल्लेख केलेला आहे. ह्या कलांमध्ये अगदी शेती, उद्यानापासून स्वयंपाकापर्यंत आणि मग संगीत आणि अशा ज्या कला आपण ज्याला म्हणतो, आज ज्याला रूढ अर्थाने कला म्हणतो, अशा अनेक कलांचा उल्लेख आहे. पण ही व्यक्ती त्याही अर्थाने 64 कलांचा कलाधिपती म्हणावा अशा पद्धतीची आज आपल्याला लाभलेली आहे. श्रीयुत विवेक महाजन. विवेक सर, नमस्कार. तुमचं संभाषणामध्ये खूप खूप स्वागत. आणि तुमच्याशी बोलण्याची खूप उत्सुकता आहे, कारण म्हणजे माझी विवेक सरांची जी ओळख झाली ती त्यांच्या सायलेंट कार्पेंटरी नावाच्या एका वर्कशॉपच्या अनाऊन्समेंटच्या निमित्ताने. आणि मी जेव्हा त्यांच्याशी बोलले तेव्हा माझ्याशी असं लक्षात आलं की फक्त कार्पेंट्री म्हणजे सुतारकाम एवढ्या एकाच विषयावरती त्यांच्याशी बोलून चालणारच नाही, तर त्यांच्याकडे सांगण्यासारखं इतकं आहे. आणि मग ते सगळं बोलताना हेही लक्षात आलं की नुसतं त्यांची कला आणि कौशल्य ह्याच्यावर फोकस न करता आपल्याला त्यांच्या संपूर्ण जीवन प्रवासावरती फोकस करायला हवा आहे. कारण विवेकजी हे मी तुम्हाला आत्ता सांगितलं तसं सुतारकाम तर करतात, पण ते लोहार काम करतात, चांभार काम करतात, त्याच्यानंतर त्यांना त्यात कपडे शिवायला शिकत आहेत, ते सतार शिकलेले आहेत, ते मुळात आर्किटेक्ट आहेत, हे मी खूप नंतर सांगते. परंतु स्टोन बॅलन्सिंगसारख्या गोष्टी करतात, लेझर क्राफ्टसारख्या गोष्टी करतात. त्याच्यामुळे इतक्या नाना गोष्टी करणारे विवेकजी, आणि हे सगळं करत असताना त्यांचं ह्या सगळ्याबद्दल, स्वतःबद्दल, समाजाबद्दल एक विचार मंथन चालू असतं. त्यामुळे मला असं वाटलं की विवेकजींचा जीवन प्रवास आपण त्यांच्याकडूनच समजून घेतला पाहिजे. तर ह्याच्यानंतर मी खूप कमी बोलणार आहे. विवेकजी, तुम्ही स्वतःच तुमच्याबद्दल थोडंसं सांगा, तुमच्या प्रवासाबद्दल सांगा. चालेल. मी आत्ता ह्या क्षणाला माझं मेजर ऑक्युपेशन एक आर्किटेक्चर आणि इंटिरियर प्रॅक्टिस आहे. त्याच्यामध्ये चेन्नईला विवेक अँड सचिन डिझाईन असोसिएट्स म्हणून आमची फर्म आहे. माझा एक कॉलेज टाईमचा बडी मित्रासोबत मी तिथे करतो. आणि कारंजा लाड म्हणून माझं मूळ गाव आहे विदर्भामध्ये. तिथेच मी लहानाचा मोठा झालो, शिक्षण वगैरे केलं 12वीपर्यंत. तर तिथे पण माझी प्रॅक्टिस आणि शेती, आणि चेन्नईला पण आर्किटेक्चर प्रॅक्टिस आणि शेती ह्या म्हणजे कोर ऑक्युपेशन आहे. ह्याच्यासोबत ह्या बाकीच्या सगळ्या गोष्टी शिकण्याचा नाद लागला. त्याचे थोडे किस्से पण आहे. पण कारंजा लाड तुम्ही म्हणताय नागपूरजवळ, हो, आणि चेन्नई तामिळनाडूमध्ये. आणि मग हे दोन्ही कसं सांभाळता तुम्ही? जनरली मला असं वाटतं की काही गोष्टींसाठी आपल्याला शहराचे काही बेनिफिट्स आहे आणि ग्रामीण भागाचे पण काही बेनिफिट्स आहे. तर दोन्हींचा अनुभव घेणे आणि लाईफ जास्त चांगलं कसं जगता येईल हा बॅलन्स करायचा प्रयत्न करतो आहे. सो आय शटल बिटवीन दिस बोथ प्लेसेस ऑलमोस्ट एव्हरी मंथ. येस. तर आत्ताचं माझं शेड्यूल असं आहे की मी 2 आठवडे चेन्नईत राहतो, 1 आठवडा माझ्या होमटाऊन म्हणजे कारंजा लाडला राहतो, आणि 1 आठवडा मी फिरतो नवीन लोकांना भेटण्याकरता आणि नवीन गोष्टी शिकण्याकरता. सो असं हे मी मागचे गेले 21 वर्ष करतोय. 21 वर्ष? बरं. कसं ठरवलं तुम्ही? म्हणजे लहानपणापासूनच असं करायचं असं ठरवलं होतं का हा शोध लागत गेला? हा शोध लागत गेला. म्हणजे तसं मी खूप स्पॉन्टेनियस लाईफ जगण्यात बिलीव्ह करतो. म्हणजे जीवन जसं सांगते तसं जगायचं असा हा माझा नैसर्गिकता झालेला स्थायी भाव. तर याचे काही बॅकग्राऊंड्स मी नक्की शेअर करू शकेन की मी इथपर्यंत हा प्रवास कसा करू शकलो. आणि हा आत्ताचा जो माझा लाईफचा शेड्यूल आहे, जसं 2 आठवडे मी चेन्नईमध्ये आर्किटेक्चर प्रॅक्टिस करतो, तिथे आम्ही म्हणजे भारतभर प्रॅक्टिस करतो, प्रोजेक्ट्स असतात. आणि कारंजाला पण माझी आर्किटेक्चर प्रॅक्टिस आहे, शेती पण आहे. तर हे कोअरच्या व्यतिरिक्त वैयक्तिकता, हे शेती करणं हे कलेक्टिव्ह आहे, आर्किटेक्चर प्रॅक्टिस कलेक्टिव्ह आहे. वैयक्तिक क्षेत्रामध्ये हे क्राफ्ट शिकणे हे माझा वैयक्तिक प्रवास आहे. हा कसा सुरू झाला त्याचा गमतीदार मी शेअर करू शकेन की लहानपणी आम्ही म्हणजे
जॉईंट फॅमिलीला आपण काय म्हणतो, एकत्र कुटुंबात जगलो समजा. तर आम्ही जवळपास 2 काका, माझे वडील, 3 भाऊ आणि 5 आत्या आणि त्यांचे मुलं बाळ सगळे मिळून आम्ही जवळपास उन्हाळ्यामध्ये शेड्यूल असं होतं तेव्हा की 2 महिने आम्ही धामणी म्हणून एक गाव आहे कारंजाजवळ, तिथे राहायचो आणि शाळा सुरू असेपर्यंत कारंजाला. तर प्रत्येक वर्षात 2 महिने धामणीला उन्हाळ्यात, 1 महिना दिवाळीला. आणि त्यावेळेस आम्ही जवळपास 65-70 लोक एकत्र राहिलेलो. आणि मग गावामध्ये आम्ही पूर्ण अख्ख्या गावात हाईड अँड सीक खेळायचो, लपाछपी खेळायचो. तर तेव्हा मग माझा एक चुलत भाऊ आहे, तो असं शेतात निघून जायचा, मग तो मी भेटतच नव्हता आम्हाला. तर असंच म्हटलं यार, नंतर जेव्हा डिस्कवर झालं की हा का नाही मिळत, तर हा शेतात चालला जायचा. आमची टेरिटरी होती फक्त गावामध्ये खेळायची. मग असंच एकदा चप्पल म्हणजे शिवायला दिली. तेव्हा तसं होतं की चांभार घरी यायचा, पायाचं माप घ्यायचा आणि चप्पल बनवून द्यायचा. तर मग एकदा खेळता खेळता त्या गल्लीतून मी पळत होतो समजा आणि मला दिसलं की हे इथे आपली चप्पल दिलेली आहे. सो मी उत्सुकता म्हणून तिथे गेलो आणि विचारलं की माझी चप्पल दिली होती, झाली का? तर तो सांगत होता हे तुझी सुरू आहे. आणि मग तिथे आतमध्ये गेल्यावर त्याची जी टूल्स आहे, काम करण्याची त्याची पद्धत आहे, ती सुई, त्याला कसा खाचा आहे, त्याच्यातून धागा अटकून तो कसा ओढतो, किंवा मग बाकी चांबडं कापताना एकाच टूलने, ते रापी म्हणून टूल असते, तर त्यांनी थिनिंग पण होते आणि कापणं पण होते. तर ते खूप फॅसिनेटिंग वाटलं. अँड आय थिंक दॅट वॉज माय स्टार्ट टू रिस्कने माझ्यामध्ये त्याच्याबद्दलचं फॅसिनेशन निर्माण होणे. आणि हे तेव्हा माहिती नव्हतं की हे मी शिकेन का, पण आता जर विचार करतो तर तो जो क्षण आहे. तर मग असंच एकदा अंगठी बनवायला दिली होती सोनाराकडे. तर मग तिथे खेळता खेळता मग तिथे जाऊन बसायचो 2 तास की, आणि मग हे शोधायचे कुठे गेला. आणि मी ते शेतात जायचं तसं तुम्ही इकडे जायची युक्ती शोधली. आणि मग असंच कधी सोनाराकडे, चांभाराकडे, सुताराकडे 2-2 तास बसून मी ते ऑब्झर्व करायचो. आणि दॅट्स इट. ते तिथे कुठेतरी दिसलं आणि मी त्याचा सांभाळ केला असावा. म्हणून मग आर्किटेक्चर झाल्यानंतर मग मी हे एक शिकायला, नंतर तुम्ही हे सगळं शिकायला सुरुवात केली. पण त्यावेळेला मग तुम्ही असं चांभाराकडेच जाऊन बसलात, लोहाराकडेच जाऊन बसलात, तर घरनं कधी त्याच्यासाठी रट्टे पडले? नाही, मी ते खूप गुपित ठेवू शकलो. आणि ती स्किल तेव्हा तयार झाली की काही गुपित सांभाळले. आणि तेव्हा हे होतं, कदाचित असेल असं वाटतं, तेव्हा कळत नसेल की आपण चुकीचं काही नाही करत आहे. पण मग आता ह्या संदर्भात एक किस्सा, म्हणजे 12वीत असताना त्या काळात असं अपेक्षित होतं की मी डॉक्टर बनावं. आमच्या फॅमिलीमध्ये वडिलांची इच्छा होती. म्हणून मग मी बायोलॉजी, मॅथ्समध्ये इंटरेस्ट असून बायोलॉजीमध्ये फोकस केलं. पण पहिल्या वर्षी थोडा एक असं घटना घडली की एक सुतार आमच्याकडे दिवाण बनवायला आला. आणि मग ते खूप क्लोजली मी बघितलं ना, आणि फुल टाइम बनेपर्यंत मग खूपच जास्त असं अट्रॅक्शन झालं. आणि मग नादच लागला. आणि मी खूपच लपून असं त्या 12व्या वर्गातल्या वर्षी अभ्यास करायचा अपेक्षित असताना वर्षभर फक्त सुतारकाम शिकलो आणि कॅरम खेळलो. सुतारकाम शिकलात त्यावेळेस 12वीत. आणि त्याच्यामुळे मग अभ्यास राहायला बाजूला. आणि आय टूक अ गॅप इयर. आणि दॅट वॉज अ सीन. म्हणजे ते असं, म्हणजे काय पाप केल्यासारखं असं नंतर अंगावर उडून आलं. आय कॅन इमॅजिन. येस. आणि मग ते वर्षभर मग मी ते सुतारकाम तेव्हा शिकलो आणि तेव्हा नाद लागला मला खूप खरा. पण मग त्यावेळेला घरात काय तुमची गॅप वरती काय रिॲक्शन होती? हे एक म्हणजे आयुष्याच्या काही खूप चांगल्या गोष्टींची अनुभूती होण्याकरता हा प्रसंग मी नक्की शेअर करेन तुमच्यासोबत. की मला वाटलं आता झालं आपलं, म्हणजे कठीण आहे काम. आणि माझे वडील खूप स्ट्रिक्ट होते. आणि करेपर्यंत कळलं नाही की किती मोठं आहे डोंगर. आणि मग कळल्यावर ते सगळं समाजात की हा मुलगा गेला वाया. आणि मग वडील काय म्हणेल. पण कदाचित जुन्या लोकांना डेली शिस्त आणि सवय लावण्यासाठी ओरडणे हे जरी होतं, पण त्यांना हा गोष्ट होती, हे खूप मोठं काहीतरी झालं, इथे सांभाळून घेतलं पाहिजे आपण. याला शहाणपण म्हणतात. म्हणजे विजडम ज्याला म्हणतात ना, तो हा आहे की सांभाळून घेणं पण महत्वाचं आहे. पण मग त्यांनी कसं सांभाळून घेतलं? डेली याच्यामध्ये ज्या चुका, त्या मार खाल्लेला आहे मी आईचा वगैरे. पण ह्या मोठ्या गोष्टीत त्यांनी जे सांभाळून घेतलं, म्हणजे माझ्या आईने फक्त पाठीवरून हात फिरून म्हटलं की होत असते, पुन्हा करू नको. सो आय थिंक इथे मग हे शिकलो की स्पर्शाची ताकद काय असते. म्हणजे त्या एका स्पर्शाने अंगामध्ये काहीतरी संचारलं असं म्हणेल मी. आणि ज्या मित्रासोबत मी ड्रॉप घेतला तो ठरवून, तो त्याचं नाव अशोक खत्री. आणि आम्ही मग जंगलात गेलो दोघं जण. हे घटना झाल्यानंतर मग आम्ही ठरवलं की इथून पुढे तू काही शिक, मी काही शिकेल, आणि वी विल टॉप द युनिव्हर्सिटी. येस. आणि आय डिड. वाव.
म्हणजे माझ्या आईच्या त्या विश्वासामुळे मी आर्किटेक्चरला औरंगाबादला गेलो. तिथे आर्किटेक्चरमध्ये मी फर्स्ट इयर मध्ये टॉप केलं अँड आय ब्रोक ऑल द रेकॉर्ड्स ऑफ ऑल प्रिव्हियस बॅचेस ऑफ ऑल सब्जेक्ट्स. कमाल कमाल. आणि जो माझा मित्र होता अशोक खत्री, तो परभणीला फूड्स टेक्नॉलॉजीमध्ये त्याने तिथे टॉप केला. अरे वा. सो स्पर्श खूपच महत्वाचा असतो. आणि तिने खूप काही वाक्य म्हटलं नाही, खूप समजावून सांगितलं, एकच वाक्य म्हटलं की होत असते, पुन्हा करू नको आणि माझा तुझ्यावर विश्वास आहे. ही खूप मोठी महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे तो विश्वास देणं आणि त्या विश्वासाच्या भरोशावर अर्थात त्या विश्वासाला तुम्ही सार्थ करून दाखवणं हेही तितकंच महत्वाचं होतं. पण मग आर्किटेक्चर झाल्यानंतर मग आता आर्किटेक्ट म्हणून तुम्ही कामाला सुरुवात केलीत. हो. ती कुठे गेलीत? तर तेव्हा मी आर्किटेक्चर झाल्यानंतर मी माझं हे थोडं कार्पेंट्रीचं होतंच ना डोक्याच्या मागे. तर आम्ही असं ठरवलं होतं, माझा जो बडी मित्र, आज जो माझा पार्टनर आहे सचिन दास म्हणून, की आपण अरोविलला जाऊया, तिथे अर्थ टेक्नॉलॉजी शिकूया. पण मी थोडं नादाला लागल्यामुळे मी माझा एक बांबूचा स्टुडिओ बनवायला सुरू केला होता, जो मी पूर्णपणे स्वतः बनवला. एकट्याने, नो हेल्पर नथिंग. खाली त्याच्यात काम करायची जागा आणि वरती झोपायची, असं बंक बेड करून, आणि खाली ऑफिस टाईप थोडं बांबूमध्ये. तर ते बनवताना त्याच्यात खूप आयडियाज येत गेल्या आणि ते थोडं लांबला प्रोजेक्ट, म्हणून माझे 2 मित्र पूर्वी आधी चालले गेले अरोविलला आणि मीही करत राहिलो. तर 2 प्रोजेक्ट मी तिथे जायच्या आधी, एक मी झोपडी बांधली माझ्या छोट्या वडिलांसाठी धामणीला शेतात. तर त्याच्यामध्ये मी स्वतः एक कार्पेंटर म्हणून काम केलं आणि 2 दुसरे सुतार सोबत होते. तर 14-14.5 दिवसामध्ये आम्ही ती झोपडी बांधली शेतामध्ये, स्वतः काम करून. रोज 12 तास काम करायचो. मग तेव्हा वडिलांचा कसा हे होता? ठीक, म्हणजे खूप सपोर्टिव्ह होते तसे. म्हणजे असं फक्त त्यांना कन्सर्न होतं की तू नादाला लागतो, मग प्रॅक्टिसकडे काय कधी लक्ष देणार, थोडं ते कन्सर्न असतं, पैसे कमवणे. बरोबर आहे. पण त्यांनी असं नाही म्हटलं. मी रोज 12 तास तिथे शेतात जाऊन त्या झोपडीच्या कामात होतो. ते 2 प्रोजेक्ट करण्यामुळे मला थोडा उशीर झाला. पण नंतर मी अरोविलमध्ये 1.5 वर्ष होतो. तिथे सेंटर फॉर सायंटिफिक रिसर्च म्हणून अर्थ युनिट आहे, तिथे मी 1.5 वर्ष काम केलं. अरोविलचा एक पुन्हा वेगळाच अनुभव आणि अरोविलचा एक वेगळाच ऑरा पण आहे. येस. आणि आणखी एक मी ठरवलं होतं की ग्रॅज्युएट झाल्यानंतर वडिलांकडून पैसे नाही घेणार. तर मग मी काही ज्युनियर मुलांचे मॉडेल्स वगैरे बनवले, काही रिझर्व बिल्ड केला, काही कारंजाला थोडे 1-2 कामं केले आणि ते पैसे घेऊन मग अरोविलला गेलो. आणि मग ते पैसे संपल्यानंतर तिथचा पण एक वेगळा अनुभव आहे. म्हणजे थोडं स्पॉन्टेनियस लाईफ जगण्याचे काही फायदे पण असतात आणि काही चॅलेंजेस पण असतात. तर मी 14 ऑगस्ट 1996 पासून माझ्या वडिलांचे पैसे स्वतःसाठी नाही वापरले कधीच. तर मग तिथले नेलेले पैसे संपल्यानंतर आता काय करायचं, अरोविलमध्ये आणखी राहायचं होतं. मग ते आधीची जी मी शिकलेली कला आहे, ते एक इटालियन कपल होता, त्यांना काही फर्निचर पाहिजे होतं. तर आम्ही बांबू आणून कुठून तरी लांब 30 किलोमीटरहून बांबू आणले बाईकवर, त्याचं फर्निचर बनवलं, ते विकलं. आणखी काही दिवस निघाले. ते संपल्यानंतर मग आता तिथे एक न्यू क्रिएशन म्हणून एकच तेव्हा रेस्टॉरंट होतं, ते संध्याकाळच्यासाठी चालवायला घेतलं आम्ही चौघांनी. आणि त्याचे 2 कारण होते, थोडे पैसे कमवणे आणि तिथे भात खाऊन खाऊन कंटाळा आला तो थोडा. मग आपण थोडा पोळी भाजी वगैरे आपण काहीतरी बनवू स्वतः. रेस्टॉरंट आम्ही काही दिवस. म्हणजे पाककला ही येतेच तुम्हाला थोडी. आणि मग ऑरोविलचं संपल्यानंतर तुम्ही चेन्नईला शिफ्ट झाला. हा, मग ऑरोविलच्या नंतर काय झालं की तेव्हा मला असं वाटलं आपण संगीत काहीतरी शिकावं. मग मला वाटलं सतार छान आहे, सतार शिकावी. तर सतार शिकण्याकरता म्हणून, आणि हा माझा जो पार्टनर आहे सचिन, त्यांच्या वडिलांचं एक लिगसी आहे म्युझिकल म्हणून. तिथे म्युझिक स्कूल आणि म्युझिकल इन्स्ट्रुमेंट विकणे असा त्यांचा व्यवसाय होता. तर तिथं एक सितार शिकवणारे गुरुजी होते, बैजू सर म्हणून माझे. तर मी सितार शिकण्याकरता म्हणून मग मी आर्किटेक्चरचा जॉब केला चित्रे अँड सन्स मध्ये. तिथे 1.5-2 वर्ष मी पैसे कमवण्याकरता, तेव्हा गरज पण थोडी होती की आता आपण शिकून मोठं झालो तर शिकायला पाहिजे, तशी गरज नव्हती. पण जुन्या काळात आपल्या घरी सगळं सदन जरी असलं, तू शिकला तर कामाला लागलं पाहिजे म्हणून जॉब केला. आणि जॉब करता म्हणजे मी सतार शिकायचं होतं म्हणून जॉब केला तिथे. तो ते सतार अजूनही वाजवता? नाही, आता ह्या सगळ्या याच्यामध्ये सध्या नाही, पण आहे ते, दॅट इज इन माय माइंड, आय विल कंटिन्यू ते पण. मग त्यावेळेस थोडी वडिलांची तब्येत, ही वॉज हॅव्हिंग हार्ट इश्यूज, म्हणून मग मला घरी परत यावं लागलं. आणि मग कारंजात आलो, तर कारंजात प्रॅक्टिस सुरू केली मी, सरळ आर्किटेक्चर प्रॅक्टिस सुरू केली कारंजाला. ती अजूनही करताच आहात? येस, आर्किटेक्चर प्रॅक्टिस इज माय कोर ऍक्टिव्हिटी. ते तुम्ही कारंजातही करता, चेन्नईतही करता? तर चेन्नईत जी आहे ती मित्रासोबत आहे, त्या विस्डामध्ये. आणि कारंजाला करतो ती माझी इंडिपेंडंट स्वतःचे, आणि मी शेती पण करतो. मी तिकडे येणारच होते की शेतीत, मग परत शेतीकडे जायचं कसं ठरवलं? जेव्हा मी कारंजाला परत आलो
तेव्हा वडिलांची आजार असल्यामुळे ते वर्षभर आजार झाला आणि ते स्वर्गवासी झाले 1999ला. आणि ते हार्डकोर शेतकरी होते, त्यांना पण बरेचसे आधी अवॉर्ड्स वगैरे मिळाले आणि इतक्या मोठ्या शेतकरी परिवाराचे मार्गदर्शक पण होते. आणि शेती होती घरी, मग मी म्हटलं आता आहे तर करावं ना, आपलं ते पण सांभाळू शकतो आपण. आणि आय जम्प्ड इनटू ॲग्रिकल्चर आणि हॉर्टिकल्चर. हाच तुमचा स्वभाव. हो, येस. आणि त्यावेळेस मी माझी आर्किटेक्चर प्रॅक्टिस पीकवर होती, ती थोडी डिस्टर्ब पण झाली, पण ते नाद लागतो ना, मग मी झोकून दिलं ना शेतीमध्ये. 2 वर्ष नुसतं मी, म्हणजे माझं ऑफिस पण शेतात होता. म्हणजे क्लायंट म्हणायचे एकमेकांमध्ये की घर पे नहीं मिलेंगे आपको, आपको मिलना है, म्हणजे एकमेकांना सांगायची की सर महाजन सर भी खेत में आहे, वही पे मीटिंग होती. तर दॅट्स हाऊ. मग शेतामध्ये फिरलो खूप. आजचे शेतकरी काय करतात, किंवा वर्कशॉप असतात, कार्यशाळा असतात तिथे. मग एक मोहन शंकर देशपांडेंची ऋषी कृषी म्हणून एक कार्यशाळा होती. तिथे गेल्यावर असं लक्षात आलं की जे काही आपण आता कन्व्हेन्शनल शेती करतो, जे वडिलांपासून आली, रासायनिक खतं आणि फवारण्या वगैरे, ती काही चांगली नाही आहे. खूप असं आतून मला ना एखादी गोष्ट आतमध्ये कोअरमध्ये भिडली की ट्रान्सफॉर्मेशनला मला खूप वेळ नाही लागत. आय कॅन जस्ट ड्रॉप इट. आणि मग त्या कार्यशाळेतून सरळ शेतात गेलो. दिवाणजीला म्हटलं की आपल्या शेतात जे रासायनिक खतं आणि फवारण्या सगळं आहे ते आणा इथे. काय झालं, नाही काही नाही, तुम्ही आणा पहिले. आणि जे पॅक होते ते वापस करून द्या दुकानदाराला, जे वापरले ते अजून कोणाला द्या. ह्या क्षणापासून आपण वापरायचं नाही, म्हणजे नॉन केमिकल शेती करणार. ते म्हणजे असं थोडी असते, एकदम नसते, म्हणजे एकदमच असते. आणि त्या दिवसापासून 2000 जवळपास 2000 पासून आजपर्यंत आमच्या शेतामध्ये नैसर्गिक, म्हणजे नैसर्गिक म्हटल्यावर तुम्ही असं नॉन रासायनिक म्हणायचे. आणि त्याच्यात सेंद्रिय थोडी आता टर्म थोडी कॉन्फ्लिक्टिंग झाली म्हणून नॉन रासायनिक म्हणतो. रासायनिक नाही वापरत, बाकी सगळ्या गोष्टी वापरत नाही. पण काय प्रकारची शेती करता मग? तर माझ्याकडे तिथे एक खूप बालपणीचा महत्वाचा मुद्दा होता की आम्ही धामणीला जी जमायचो 65-70 लोक, आणि ते कमी पडा 65 ते 70 लोक एकत्र 2 महिने राहायचो. घरातलेच सगळे, आत्या, त्यांची मुलं बाळ, आम्ही 25 मुलं बाळ सोबत राहिलो आणि एकमेकांपासून भरपूर शिकलो. आणि मला असं वाटते माझ्या असं आयुष्य जगण्यात त्यातून खूप काही शिकलेलो मी. भावंडांपासून, आमच्याच एज ग्रुपचे 5-6 भावंड होतो, आत्याची मुलं मुले, आणि आम्ही शेतात जाणे, शेतातल्या लोकांकडून काही शिकणे. म्हणजे मी तुम्हाला मागे बोलताना फोनवर सांगत होतो की जो बिलकुलच शाळेत नाही गेला अशा व्यक्तीने मला एक असं कोडं शिकवलं पळसाच्या पानाला घेऊन, जे आज मी माझ्या मुलाच्या शाळेत दिलं, कोणालाच ते उलगडता नाही आलं. पळसाच्या पानाचं कोडं तयार करू शकतो आपण, त्याला तुम्हाला किट आणणे किंवा त्याची गरज नाही. नैसर्गातूनच तुम्ही सगळ्या गोष्टी शिकू शकता. किंवा मग आम्ही पेरकंड म्हणतो ज्वारीच्या स्टॉकला, पेरकंडापासून बैलगाडी बनवणे, गन बनवणे किंवा वेगळे क्राफ्ट करणे, त्याच्यात तुम्हाला फक्त एक ब्लेड लागतं, बाकी काहीच नाही लागत. तर अशा गोष्टी शिकलो. तर तिथे शिकताना सगळ्यात आवडीचा मुद्दा तेव्हा आंबे आणि गावरानी आंबे, जे आम्ही माचून म्हणतो त्याला, किंवा पिळून खायचे, रस प्यायचा. तर त्याचा माझ्या वडिलांना खूप शौक होता की आमच्या 2 आंबराया होत्या, त्याचे आंबे खाऊ घालून आणखी पण बाकीच्या एरियातले आंबे खाऊ घालणे. तर त्या काळातले 2 व्यापारी होते, ते आंबे आणून द्यायचे की आप्पाजी आपके लायक है पेटारे. तर मग मला असं वाटलं शेती करताना की ह्या जाती जतन व्हायला पाहिजे, ज्याच्यामध्ये गुलाब्या, संत्र्या, म्हणजे संत्र्याची चव असणार आंबा. काय सांगता? म्हणजे हे काही ह्युमन इंटरव्हेन्शन नाही, म्युटेट होऊन नैसर्गिकता झालेल्या काही व्हेरायटीज आहे. केळ्या म्हणून आहे, ज्यात केळ्याचा स्वाद येतो, गुलाब्यामध्ये गुलाब्याचा स्वाद येतो. आणि हे आंबे ऐकले तेव्हा मला असं रिकलेक्ट झालं की तेव्हा असे आंबे असायचे. मग मी शोधाशोध केली थोडी. ते 2 म्हातारे जे होते जे आंबे आणून द्यायचे त्यांना शोधलं. त्याच्यातलं एकाचं वकील बुडा नाव होतं आणि वकील बुडा म्हणायचे, आणि एक यावर आली. तर त्या म्हाताऱ्यांना रिक्वेस्ट केली की तुम्ही मला घेऊन जाल का, तुम्ही कोणाकडून आंबे घ्यायचे. आणि आय ट्रॅव्हल 15 ते 3 आठवडे, जवळपास 20 दिवस मी फिरलो कारंजाच्या 200-250 किलोमीटर डायमीटरमध्ये. आणि उन्हाळ्यात जेव्हा पाड पिकलेला आंबा झाडाला असतो त्या पिरियडमध्ये, आणि चव घेऊन पण मी 60 व्हेरायटीज आयडेंटिफाय केल्या. आणि त्यातल्या 40 व्हेरायटीज 200 किलोमीटरच्या परिसरात 60 व्हेरायटीज. तर ते तिथलं क्लायमेट आणि माती सारखी जी आपल्याकडे आहे. आपण इथे हापूसच्या आणि केसरच्या पलीकडेच जात नाही. आणि 500 किलोमीटर मध्ये दुसरी व्हरायटी सापडत नाही हल्ली.
नाही. तर 200-250 किलोमीटरमधून मी 60 व्हेरायटीज, आणि याच्यामध्ये सुरुवात केली मी माझ्या बहिणीच्या लग्नामध्ये. आम्ही रस केला होता गाव जेवणमध्ये. तर तो खोबऱ्या नावाचा आंबा, भर जहांगीर म्हणून गाव आहे रिसोर्टजवळ. तर तिथे जाऊन ज्या झाडाचे आंबे माझ्या बहिणीच्या लग्नात रसाला होते त्याच झाडाची फांदी बांधली. अरे वा. 9 झाडं त्याची. तर या 60 पैकी 40 व्हेरायटीज बांधल्या मी 2 एकरमध्ये. बर. बांधल्या म्हणजे तुम्ही त्या जागेवरती तुम्ही लावल्या, म्हणजे रुजवल्या. सो आता तुमच्या शेतामध्ये 40 प्रकारचे आंबे आहेत. जवळपास 65 प्रकारच्या. काही वडिलांनी लावलेल्या होत्या आधीच्या. हो, त्या सोडून तुम्ही 40 प्रकारच्या आणल्या. बरं. मग आता तुमच्याकडे किती झाड आहेत आंब्याची? जवळपास 700 झाड आहेत आंब्याची. 700 झाडं? इथे 700 आहे आणि चेन्नईला पण जवळपास 1400 झाड आहे चेन्नईच्या शेतामध्ये. बापरे. आणि ह्या दोन्हीकडची शेतं तुम्ही बघता कशी? आहे टीम. इथे तर माझ्या वडिलांनी डेव्हलप केलेली लोक होती. तिथे माझा पार्टनर आणखी एक आहे श्रीलंकेचा, जो चांगला मित्र आहे, तिसरा. त्याच्या माध्यमातून काही साऊथमधून 1-2 चांगल्या फॅमिलीज मिळाल्या, ते सगळे. आणि ह्या दोन्हीकडे तुम्ही नॉन रासायनिक? नॉन रासायनिक. तिथे सुरुवातीपासून नॉन रासायनिक करतो आम्ही. कारण चेन्नईला नव्याने केलं तेव्हा तुम्ही. बर. पण हा सगळ्याबद्दल लोकांना माहिती आहे का? ह्याची कुणी दखल घेतली का नाही कधी? घेतली. आता कारंजामध्ये माझा आंबा पूर्ण तसाच जातो, कारण लोक ओळखतात आम्हाला की, आणि त्यांचा ट्रस्ट पण आहे की यांचा सेंद्रिय, आणि पिकवताना आम्ही कार्बाईड वगैरे नाही, गवतात पिकवतो. तर माझा चांगला आंबा तर घरूनच जातो पूर्ण. त्याच्यात पण एक गंमत सांगतो. म्हणजे माझा एक भाचा अमेरिकेत असतो, तर त्याला आम्ही असं व्हिडिओ कॉलवर दाखवत होतो. उन्हाळ्यात त्याची बहीण माझ्याकडे, आई आली होती, म्हणजे माझी बहीण आली होती खायला. तर त्याला खूप फॅसिनेटिंग वाटलं. मामा इतना अच्छा, फिर आप ये एक्सपोर्ट क्यों नहीं करते? तर मी त्यांना म्हटलं जरूरत नाही लगती, म्हणजे मैं मेरे लोगों को खिलाऊंगा पहिले. तर मी काय करतो, आता घरीच माच लावतो. माझ्या बहिणी आज, आम्ही त्याला रसाई म्हणतो विदर्भात. रसाई. म्हणजे नातेवाईकांना, मित्रपरिवारांना तुम्ही आंबे खायसाठी, आंबे एन्जॉय करायसाठी इन्व्हाइट करा, 15 दिवस राहा, आंबे खा. तर आजही माझ्या बहिणी आणि मित्र येतात. तुम्ही सकाळी माच उघडून 2 टोपले टॉप क्वालिटी निवडून स्वतः माझ्या हाताने काढतो. खाली आणून त्या 2 मधले आणखी शॉर्टलिस्ट करून टॉप व्हेरायटी काढून बकेटमध्ये पितळीच्या टाकून, मागे आमच्या इथे चौक आहे, तिथे बसतो. आणि माझ्या बहिणींना किंवा त्यांच्या मुलांना आंब्याला हात लावायला अलाउड नाही, कारण मी स्वतः माचतो. आणि मी स्वतः, तो 1 तासाचा आमचा प्रोग्राम असतो उन्हाळ्यात, दररोज सकाळी आंबे खाऊ घालणे. कौतुक स्वतः माचायचं. जस्ट एक असं वाटतं, म्हणजे तो माचण्यामध्ये काय, माचण्यामध्ये ती आठवडी पूर्ण फिरली पाहिजे आतमध्ये, सगळे दशे मोकळे झाले पाहिजे. आणि कधी देठाला आणि खाली आंब्याची चव कमी गोड जास्त गोड असते, ती पूर्ण एकत्रित व्हावी. क्या बात आहे. हा विचारही कधी केला जात नाही ना, की आपण आंबे पिळतो, त्याचं कारण काय आहे? कारण काय? कारण फोडी जेव्हा आपण करून खातो तेव्हा ती कधी कधी इकडची आंबट लागते, तिकडची गोड लागते. पण तुम्ही म्हणताय त्या पद्धतीने जेव्हा आंबा पिळून खाल्ला जातो, तेव्हा ते जे सगळं एकत्र होऊन ती होमोजेनियस चव येते. कारण आजकाल आपण खूप वरवरचं, मला असं वाटतंय, काही लोक असेल अपवादात, पण ब्रॉडरली वरवर जगायला पुश झालो असावं. दोष नाही देत मी कोणाला, पण परिस्थितीमुळे ह्या सगळ्या गोष्टी थोड्या मिस होत आहे. एवढंच नाही, म्हणजे आता समजा एनी गिव्हन टाइम एक 7-8 व्हेरायटीचे आंबे असतात माझ्याकडे, तर मी ते स्वतः खाऊन बघून सिक्वेन्शियली कोणता खाटला तर प्रत्येक आंबा चांगला लागेल. म्हणजे तुम्ही गोड आंबा जर आधी खाल्ला आणि आंबट नंतर खाल्ला तर आवडणार नाही कदाचित. खूपच चविष्ट आधी खाल्ला आणि थोडं कमी चविष्ट नंतर खाल्ला तर आवडणार नाही. तर सिक्वेन्स पण लावलेला आहे मी. काय सांगता? वा वा. म्हणजे एवढा विचार एका साध्या आंबे करण्यात, म्हणजे आंबे खायला घालण्याच्या गोष्टीमध्ये असू शकतो. हा विचारही बहुतेक कोणापर्यंत हल्ली पोचत नसेल. म्हणजे तुम्ही म्हणता तसंच झालंय की सगळंच वरवरचं जगणं झालंय, त्याच्यामुळे खूप गोष्टी आपल्या सुटूनच जातात. म्हणजे मोठी कुटुंब तर आता संपलीच आहेत, पण इतक्या आत्मीयतेने एकमेकांना काही देणं आणि ते एन्जॉय करणं, हे पण हळूहळू कमी होत चाललंय. म्हणजे तुम्ही जसं म्हणताय तसं महाराष्ट्राच्या या बाजूला हुरड्याची एक खूप मोठी परंपरा आहे, आणि तिथेही असंच असे ना की घरचा झालेला हुरडा सगळ्यांनी येऊन एकत्र खाणे. बरोबर. पण आज तुम्ही बघाल तर हुरडा खाणे ही फक्त हुरडा पार्टी कमर्शियल झालं, त्याच्या खूप वेगळ्या गोष्टी झाल्या. तर ते कसं आपण त्या सगळ्याकडे परत कसे जाऊ शकणार आहे माहित नाही, पण निदान हे माहिती झालं तरी त्या सगळ्याचा विचार कुठेतरी सुरू होऊ शकतो. हो ना. या आंब्याच्या ज्या 2 महत्त्वाच्या गोष्टी सांगू शकतो. मी पण विचार केला ना की आंब्याला काय इतकं महत्त्व, तुम्ही आता बोलल्या ना, तर त्याच्यामध्ये आंबा सुपर फूड म्हटलं जाते. तर काही तुम्हाला लिखी सापडेल, स्वामी शिवानंदाच्या याच्यात लिहिलेलं आहे की बाबा शुद्ध देशी गाईचं दूध
आणि आंबा एवढ्यावर आपण जगू शकतो. सो ते दॅट काइंड ऑफ पोटेन्शियल. आंब्यामध्ये इतक्या गोष्टी असतात की तुम्हाला भरपूर मिळतं. हा एक भाग. आणि आंबा खाताना सोबत बसणे आणि आधीच्या उन्हाळ्यातल्या गोष्टी किंवा ज्या आपण आठवणी साठवलेल्या आहे त्या शेअर करणे आणि नव्या तयार करणे, ही जी एक रीत किंवा आपसूक नैसर्गिकता व्हायची आणि हसी मजाक करणे आणि आनंद ओसाडणे. तर ह्याच्यात मी आता बऱ्याच असं होते नवीन पद्धतीमध्ये की त्या 2 महिन्यात बहिणी आल्या, तर आज अशी पद्धत आहे की रिसॉर्टला जाऊ, इथे जाऊ, तिथे जाऊ. तर एका बहिणीला वाटते, पण माझ्या बाकी 2 बहिणी म्हणतात नाही इथेच छान वाटते घरी. तर मग मी याच्यात असं म्हणतोय की आपण एकत्र येणे म्हणजे आनंद आहे. आणि हा दुसऱ्यांच्या वस्तीत जाऊन का सांडायचा, माझ्या घरात किंवा तुझ्या घरात सांडू ना. आणि मग तो राहतो ना, तो फील होतो, तो राहतो. खरंय, तो आपल्या घरात सांडलेला राहतो. आणि आंब्याचं तर आपल्याकडे सांस्कृतिक पण महत्त्व आहे. तुम्ही म्हणालात तसं की आपल्या अगदी खूप जुन्या जुन्या आर्ट फॉर्म्समध्ये सुद्धा आपल्याला आंब्याचे झाडं त्याच्या म्हणजे सर्व ठिकाणी, म्हणजे कोयरी फॉर दॅट मॅटर किंवा कैरी हा जो आपला मोटिव्ह आहे तो तर सगळा आंब्याचाच म्हणजे कैरीचाच दिसणारा आहे. आणि ते आपल्याला सर्व ठिकाणी दिसतं. आणि पार उत्तर प्रदेशपासून बिहारपासून ते खाली कन्याकुमारीपर्यंत देशभर आपल्याकडे आंबा होता आहे. वेगवेगळ्या व्हरायटीजचा आहे. आपण फक्त डोळे उघडून त्याच्याकडे बघत नाही आणि ते लक्षात करून घेत नाही. पण हे खूपच इंटरेस्टिंग आहे आणि हे वाढलं पाहिजे. म्हणजे मला तुम्हाला मुद्दाम ह्या विषयावरती करायला लावण्याचा एक महत्त्वाचा मुद्दा हा होता की हे आपले सगळे सांस्कृतिक आणि सामाजिक संदर्भ जे आहेत या सगळ्याचे, तेही आपण विसरत चाललोय. लिटरली याच्यात एक म्हणजे थोडं विनोद होऊ शकेल. समजा माझ्या बहिणी लिटरली उन्हाळ्यात माझ्याकडे यायच्या आधी 2-3 महिन्याच्या आधीपासून डायटिंग करतात, कारण याचा आग्रह थांबवता नाही येत, आंबे एवढे खावं लागणार. सो दॅट्स हाऊ इट इज. खरंय. आणि आंब्याची गोडी ही अवीटच असते आणि सगळ्यांनाच ती, आंबा न आवडणारे काही दुर्मिळच लोक. पण मग आता हे सगळं शेती आणि तुमचं आर्किटेक्चरल फर्म आणि हे सगळं करत असताना तुम्ही तुमच्या ह्या बाकीच्या सगळ्या छंदांना छंदच म्हणूया ना ह्याला आपण, तर नाद म्हणू का, तर ह्या सगळ्याला वेळ कसा देता आणि हे सगळं करण्यामागची तुमची काय भूमिका असते? म्हणजे आता इथे इतक्या गोष्टी तुमच्या आहेत, आपण पाहायला हव्यात. मी ही दाखवू का? म्हणजे तुम्हीच दाखवलं तरी चालेल तुमच्या हाताने. हा आता सध्या रिसेंट बनवलेला एक, म्हणजे मी दूरचा चष्मा आहे मला, तर चष्मा मी एका प्लास्टिकच्या बॉक्समध्ये जे दिलं त्या कंपनीने ते ठेवत होतो, तर तो प्लास्टिक थोडा डिस्कम्फर्ट वाटत होता मला, म्हणून म्हटलं बनवावा. तर हा देवदारच्या लाकडामध्ये बनवलेला आहे. आणि कधी कधी मी आर्किटेक्ट आहे तर आपण डिझाईन करून गोष्टी बनवतो, काही गोष्टी डिझाईन न करता तिथून बाहेर निघते का बघावं. तर हे छोटंसं तुम्ही चांगला मुद्दा काढला. तर हे मी काही ठरवलं नव्हतं कसा बनवायचा, आणि हे देवदारच्या लाकडात बनवायचं एवढं ठरवलं. आणि मग मी हा चष्मा जो आहे तुम्ही बघाल याच्याच आकारात बनवलेला आहे हा. तर मी पहिले काय केलं, या चष्म्याला त्या ब्लॉकवर ठेवून हा आकार काढला आणि खोदून घेतलं पहिले लाकूड. तुम्ही जर बघू शकत असाल तर हे फारच देखणं आहे. आणि ह्याचा फील म्हणजे प्रेक्षकांना ह्याचा फील समजणं शक्य नाही, परंतु मी हे सांगू शकते की ह्या अक्षरशः काचेवरून हात फिरवल्या इतका स्मूथ असा ह्याचा फील आहे. आणि ह्याचा अतिशय सुरेख असा, एकतर या प्रकारची चष्म्याची बॉक्सेस मी पहिल्यांदा बघते. तर म्हणजे लय जर आणता आली तर काय डिझाईनमध्ये तुम्ही न ठरवता होऊ शकते, त्याचा हा एक्झाम्पल आहे. याला वास आहे खूप सुंदर. म्हणजे चंदनाला जसा लाईफ टाईम सुगंध असतो तसा देवदारच्या लाकडालाही असतो. तर सुरुवात मी अशी केली याची डिझाईन न करता की हा खड्डा केला पहिले. आणि देवदार हे आपल्याकडे मिळत नसल्यामुळे, रेअर असल्यामुळे म्हटलं खूप कंजूसीने वापरावं, म्हणून लीड पण त्याच ब्लॉकमधून काढावी. म्हणून मी थोडंसं पाहिलं की हे एवढा खड्डा होऊन जाईल, म्हणून मी लीड कापून घेतली. मग नंतर लक्षात आलं खड्डा केल्यानंतर की ही डेप्थ कमी पडतंय, म्हणून मग हे ऍड केलं शिसमचं लाकूड. सो इट बिकम डिझाईन, राईट है ना. आणि मग मी पहिले ठेवलं की ते हिंजेस लावेल मी, पण मग ते चांगले दिसत नव्हते, म्हणून मग साईडला मी पिवटेड हिंजेस केले, म्हणून हे साईडचा भाग आला. तर इथे जास्त डेप्थ लागतं, इथे नाही लागत, म्हणून हा शेप आला. मग जेव्हा हे होल केले या लाकडामध्ये, तेव्हा एक होल सरळ गेला आणि एक थोडं तिरकं गेला. मग हे उघडताना ही पाटी फळी क्रॅक झाली, म्हणून मग इथे जे हे जे पोर्शन दिसत आहे ना हे कापून टाकला, तर तो सरळ न लावता आकारात लावला, म्हणून हा एलिमेंट आला. आणि या दोघांच्या जॉईंटवर एक चांदीचा तार लावला. सो
म्हणजे प्री थॉट डिझाईन न करता तुम्ही जर लयमध्ये असेल आणि लाकडाकडून काही इव्हॉल्व्ह होत असेल तर अशा पद्धती चांगली वस्तू न डिझाईन करता ठरवता पण होते. हे तुम्ही सांगितलं नसतं तर हे कधीही वाटलं नसतं. असं वाटलं असतं की हे खूप विचार करून डिझाईन करून केलेली गोष्ट आहे. आणि म्हणजे एका अर्थाने हे मटेरियल तुम्हाला सांगू शकतं की माझं काय कर करेक्ट असा. आता हे काहीतरी वेगळंच दिसतंय मला इथे. याला ते ओलॉइड म्हणतात, OLOID. एका मॅथमॅटिशियनने हा ऑब्जेक्ट इन्व्हेंट केला. तर कार्पेंट्री करताना म्हणजे मी आर्किटेक्ट असल्यामुळे थोडा हा माझा बँडविड्थ म्हणा किंवा स्पेक्ट्रम वाढतो की मी लाकूड आणि लाकूड वापरायची स्किल कुठे कुठे वापरू शकतो. तर म्हटलं चला हे खूप चॅलेंजिंग वाटते बनवायला म्हणून मी घेतलं. तर याचं वैशिष्ट्य असं आहे की याला रोल करताना एका सायकलमध्ये या ऑब्जेक्टचा सरफेसचा प्रत्येक भाग ज्या सरफेसवर तुम्ही रोल करता त्याला टच करतो. म्हणजे सिलेंडरचं केलं तर साईडचे सर्कल टच होत नाही, याचे होतात. आणि हा दिसायला हातात पकडायला पण छान वाटतो. फारच गोड आकार आहे आणि अगेन त्याचा फिनिश खूप स्मूथ आहे. अशा इथे अनेकच गोष्टी मला दिसत आहेत की ही एक असाच म्हणजे लाकडाचं टेक्स्चर तसंच ठेवून तुम्ही तो बॉक्स केलेला दिसतोय. हा पूर्ण आतून कोरून काढलेला आहे. हे काय आहे ह्याच्यात? हा याला काना नाव आहे, आपण रंदा म्हणतो मराठी भाषेत. जापनीज लोकांनी प्रत्येक ठिकाणी रंध्याचं जे टेक्निक आहे त्याच्या हिशोबाने वेगवेगळे रंधे इव्हॉल्व्ह झाले. तर मला जापनीज लोकांच्या काही गोष्टी आवडतात. चांगलं वाईटच्या याच्यात मी बसवत नाही कुठल्या गोष्टी, ज्याची जे वैशिष्ट्य आहे ते. तर जेव्हा रंधा एका लेवलला पोहोचला, वेस्ट लोकांनी रंध्याचं आणखी फाईन काम करायसाठी त्याला थोडं कॉम्प्लेक्स बनवलं. तर हा जो ब्लेड आहे याचा एक अँगल आहे. हा अँगल असा करणे किंवा असा करणे, याच्यासाठी मल्टिपल स्क्रू आणि खूप सारे रोटेशन करून मायक्रो MM मुवमेंट करणे, ही कॉम्प्लेक्सिटी वेस्ट लोकांनी आणली. आणि जेणेकरून तुमचा रंधा जसा तुम्हाला हवा, जितके शेविंग्स निघायला पाहिजे, जशा निघायला पाहिजे, कुठल्या लाकडासाठी काय, मेटलर्जी त्यांनी बनवलं. जापनीज लोकांनी थोडं वेगळं केलं. तुम्ही जर बघाल तर आपल्या रेग्युलर ट्रेडिशनल रंध्यामध्ये एक ब्लेड असते आणि त्याच्यावरती एक लाकडी वेज असते. तर ती वेज टेपर्ड असते जी त्या ब्लेडच्या एजला एका ठिकाणी थांबवते. तर जापनीज लोकांनी ती वेज पण काढून टाकली, ब्लेडलाच वेजच्या शेपमध्ये बनवला. तुम्ही जर बघाल तर हा थोडा टेपर्ड आहे इथे आणि ही एज एक्झॅक्ट तिथे हा आतमध्ये खड्डा करायचा की जिथे थांबायला पाहिजे तिथेच थांबते. पण मग हे तुम्ही जपानहून आणलं? नाही, हे मी स्वतः बनवलं. काय सांगताय? हो. तर हे तुम्हाला लागणारी हत्यारं स्वतः बनवता? हा. तर त्याचं असं झालं की सुतारकाम करताना मला असं लक्षात आलं की कार्विंग नाईफ्स आपल्याकडे, म्हणजे जवळपास 10 वर्षापूर्वी मी हे सायलेंट कार्पेंट्री सुरू केली. तर तेव्हा उपलब्ध नव्हते, ऑनलाईन पण मिळायचे नाही, यायचे नाही तेव्हा इथे. तर मग आपण 1 मिनिट आधी सायलेंट कार्पेंट्री म्हणजे काय ते सांगूया का आपल्या प्रेक्षकांना? सॉरी मी तुम्हाला डिस्टर्ब करते, परंतु शब्द खूपदा येईल तर. हो, नक्कीच. सायलेंट कार्पेंट्री म्हणजे चूप बसून काम करणं हे नाही. मोस्टली सायलेंट कार्पेंट्री म्हणजे कार्पेंट्री करण्याच्या प्रोसेसमध्ये तुम्ही आतला सायलेन्स अनुभवू शकता का? मेडिटेटिव्ह होऊ शकतं का? आणि मग मला विचारतात की हा कसा अनुभवायचा? मी म्हटलं ते नाही सांगू शकणार मी कसा अनुभवला मी शेअर करू शकतो. तर मी आय डोंट बिलीव्ह इन टीचिंग, सो आय जस्ट बिलीव्ह इन सिकिंग अँड शेअरिंग. लाईफमध्ये कोणी कोणाला किती शिकवू शकतं ते माहित नाही, पण आपण शिकू शकतो. तर मग त्या याच्यामध्ये जेव्हा माझा असा अनुभव आहे की तुम्ही लय जर आणू शकले कामामध्ये तर शांती फील करू शकाल. मी नेहमी हे उदाहरण देतो, 2 उदाहरणं देतो की अॅनालॉग म्युझिक आणि डिजिटल म्युझिक. सो नथिंग टू डेमोनाइज की डिजिटल म्युझिक चांगलं नाही असं माझं मत नाही, पण फरक काय आहे? अॅनालॉग म्युझिकमध्ये इट्स अ होलसम, इट्स नॉट इन बीट्स. डिजिटल म्युझिकमध्ये बीट्स आहे. तुम्ही किती फायनेस्ट हाय क्वालिटी तरी ते तुकड्यांमध्येच आहे. आणि जे LP रेकॉर्ड आहे ते अॅनालॉग आहे, ते वन आहे, होलसम आहे. तसंच मी आणखी एक उदाहरण देतो की घड्याळाच्या काटात तुम्ही जर बघितलं तर सेकंदाचा काटा काही घड्याळांमध्ये असा फिरतो टक टक टक, आणि काही घड्याळांमध्ये असा फिरतो. तो जो न थांबता फिरणारा आहे त्याला मी लय म्हणतो. आणि कामामध्ये जर तुम्हाला ती लय अनुभवता आली किंवा तुम्हाला हातात जे टूल आहे ते तुमच्या फिंगर्सचं एक्सटेन्शन बनू शकते का, हे तुम्ही जर फील करू शकले तर त्याला मी लय म्हणतो. आणि तसं जर केलं तर ते सायलेन्स अनुभवत आहे. बर, ओके.
आता आपण टूल्सकडे येऊया परत. कारण हा म्हणजे हा विचार जो आहे ना, हा कितीही एक्सप्लोअर केला तरी एका पॉडकास्टमध्ये होणार नाही हे नक्की. त्यामुळे हा मी इथेच लोकांवर सोडते की हा लय नावाची गोष्ट ज्याने त्यांनी आपली आपली कशी शोधायची आहे, हा एक महत्त्वाचा विचार आहे. तर टूल्स बद्दल सांगत होतात. आता सुतारकाम करताना हे जे हर्डल आलं की टूल्स, तर आणखी याच्यातून मी एक माझी जी शिकवण मी घेतली की एखादी छंद आणि नाद याच्यातला फरक कळायला पाहिजे. खूप पॅशन जर डेव्हलप झालं एखाद्या गोष्टीसाठी तर कुठलीच गोष्ट आडवी येत नाही. तर त्याचा अनुभव मी शेअर करतो. जेव्हा मग हे नाईफ मिळत नव्हते, मग म्हटलं आपण बनवूया. तर मी माझा जो कामावरचा फॅब्रिकेटर त्याला विचारलं की बाबा बेस्ट स्टील कुठलं आहे. तर मग त्याने सांगितलं इंडस्ट्रियल कटर ब्लेडचं स्क्रॅप मार्केटमध्ये मिळते. तर तेव्हा ते 600-700 रुपये किलो होतं. ते आणलं आम्ही आणि ते फोर्जिंग वगैरे करून त्याला शेप देऊन, मग फोर्जिंगसाठी जुगाड, आपण इंडियन्स आर नोन फॉर जुगाड. मग त्या कामावरचं एक टोपलं घेऊन त्याचं एक जुगाड भट्टी तयार करून त्याला ब्लोअर लावलं. मग त्याचं हवा जास्त त्याला पंक्चर केलं वगैरे आणि वी डिड दॅट जॉब. फोर्जिंग झालं. मग क्विंचिंगसाठी शोधलं मी की काय बेस्ट ऑइल आहे. तर ते कॉटन सीड ऑइल वॉज द बेस्ट. म्हणजे काय क्विंचिंग मध्ये हार्डनिंग, म्हणजे तुम्ही जे ब्लेड बनवता त्याची एज हार्ड असायला पाहिजे, लवकर वेअर आउट नाही व्हायला पाहिजे, शार्प राहिली पाहिजे, म्हणून त्याला ती हार्डनिंगची प्रोसेस त्याला क्विंचिंग म्हणतात. तर त्याच्यासाठी कॉटन सीडचं ऑइल बेस्ट आहे. मग मी चेन्नईत होतो, तर चेन्नईत कोस्टल एरिया कुठे तुम्हाला कॉटन मिळणार आहे. तरी पण मला वाटलं नाही यार मिळायला पाहिजे, आज हे करायचं आहे आपल्याला. मग हे जे एक झिंग येते ना पॅशनने, त्याच्यामुळे तुम्ही अशक्य गोष्टी शक्य होतात याचे अनेक अनुभव सांगू शकतो. मग मी आमचा कंदस्वामी म्हणून असिस्टंट होता, त्याला म्हटलं की सावकारपेठमध्ये खूप सगळ्या गोष्टी मिळतात, तर तिथे काही तेलाच्या दुकानमध्ये विचारू शकू का. तर लकीली त्याचा मित्रच तेलाचा धंदा करणार होता. माझ्यासमोर त्यांनी फोन लावला आणि ही हॅड द ऑइल कॉटन सीडचं, आणि एका तासात मला मिळालं. आय डिड अँड आय ट्राईड माय नाईफ सेम डे. सो मग टूल्स बनवायला लागलो. तर ते बनवण्याकरता मग ब्लॅक स्मिथिंग शिकलो. आणि मग एज बनवणं इज अ टफ थिंग. कुठल्याही साईज तुमच्या अवजाराचं धार बनवणे इज अ 4-5 hours जॉब. आणि ती जर स्पॉईल झाली तर इट्स अ टफ थिंग. म्हणून मग त्याला प्रोटेक्ट करायसाठी लेदरची शीच बनवायची होती, म्हणून मग लेदर क्राफ्ट शिकलो. सो आय विल जस्ट शो तुम्हाला. हो प्लीज. माझी जी पहिले जे सगळ्यात पहिले तुम्ही लहानपणापासून आणि तेव्हा सो इट कम्स ॲज अ रेस्क्यू. तुम्हाला आत्ता शिकायचं आहे तेव्हा मी ते अलाव केलं ना माझ्यात विचारायला, आणि ते साचून ठेवलं. मी ते जाऊनही दिलं. जाऊन देणे खूप महत्वाचं असं मला वाटतंय. कारण तेव्हाचे लहानपणीचे जे रिसलेल्या गोष्टी आहेत ते जतून ठेवल्या, म्हणून मला आत्ता करावं वाटलं. आणि करावं नसतं वाटलं तर मी इथपर्यंत आलो नसतो. मी तुम्हाला काही नाईफ्स जे माझे पहिले बनवलेले दाखवतो. हा माझा पहिला नाईफ आहे. हो बापरे. सो हा माझा फर्स्ट नाईफ मी जो बनवला, आणि ह्याच्यापासून मी ब्लॅक स्मिथिंग शिकायला सुरुवात केली. ते मी अजूनही शिकतोय आणि बऱ्यापैकी मी टूल्स बनवू शकतो प्रॉपर फोर्जिंग करून वगैरे. आणि ह्याला प्रोटेक्ट करण्यासाठी म्हणून हे लेदर वर्क शिकलं, त्याचं स्टिचिंग आणि सगळं किती आणि आर्टिस्टिकली केलंय ते सुद्धा ते देखणं. आणि आता याच्यामध्ये ही धार शार्प असल्यामुळे हे स्टिचिंग कापल्या जाऊ नये म्हणून एक लाकडाची हे टाकली आतमध्ये. ह्याचे होल्ड्स वेगळे आहे लाकडाला होल्ड करायला, 1 2 3 4 हे. आणि हे लेदरचं शिवण हे बाहेरचा. म्हणजे या व्ही मध्ये जर तुम्ही बघितलं हे की याच्यात जर हे बरोबर याच्यात टाकलं इथे की हे बरोबर फक्त लाकडाच्या खाचेत जाते आतमध्ये सरकतंय. वा कमाल. सो हा एक हुक नाईफ पण आहे जो इम्पॉर्टंट असतो खड्डा करायला लाकडामध्ये. तर हा कांशीपासून बनवलेला आहे. जुनी एक कानस आहे, त्याचं स्टील चांगलं असते, त्याच्यापासून बनवलेले आहे. हा कशासाठी वापरतात? खड्डा करायला, म्हणजे बाउल्स करायचे असेल किंवा चमच्याचा जो खड्डा आहे तो खोलगट करायला, स्कूपिंग, बेसिकली स्कूपिंग. आणि याला स्लाइड नाईफ म्हणतात. बेसिकली हे पिलिंगसाठी आहे, यू पील वूड. ओके. सो जनरली स्पून मेकिंग मध्ये ते लोक फक्त ॲक्स, एक स्लाइड नाईफ आणि एक हुक नाईफ या 3 गोष्टींनी बनवतात. फारच सुंदर आहे. नाही विचारांच्या पलीकडचं आहे. याला कव्हर. मग हे कव्हर पण तुम्ही बनवलं? हे कव्हर पण मी बनवलं. हे लेदरचं आहे पूर्ण. हे याला टच बटन लावलं, हे जे असते ना टिकवालं, हे पण लावून. मग याच्यासाठी शोधाशोध जेव्हा करतो, जेव्हा आपल्याला खूप बनवायचं असते ना उत्कटतेने, तेव्हा सगळ्या गोष्टी शोध लावणं काही कठीण जात नाही, सहज होत आहे. खरं.
बऱ्याच जणांचा प्रवास शोधमध्येच थांबून जातो, कारण त्या लेवलची कंटाळून उत्कटता नसते. जातात. हां, सापडत नाही असं समजून गिवअप करतात. तसं तुम्ही कधीच केलं नाही का? तुम्हाला असं वाटतं की तुमच्या मनात खूप असलं की ते आपोआप जुळून येतं का? दोन्ही? कारण तसे म्हणजे मला आठवत नाही की खूप इच्छा असताना एखादी गोष्ट झाली नाही असं असा अनुभव नाही आहे माझा. फारच छान, खूप कमाल, सुंदर आहे. मग आता हे तुम्ही ह्याचे वर्कशॉप्स घेता आणि लोकांना हे मी शेअर करतो काम करायला शिकवता. येस. त्याच्यामध्ये ही डब्बी आता हे करताना तुम्ही जर बघाल किंवा ही एक डबी बघा, याच्यात कधी कधी निसर्गाचं सौंदर्य पण एक आपण ऑब्झर्वंट असायला पाहिजे. म्हणजे मी खूप ग्रेट डिझायनर आहे, म्हणजे ह्युमनचं सुप्रिमसी थोडी सोडता, म्हणजे आपण जुने लोक म्हणायचे ग्राउंडेड असणे, जमिनीवर राहा, पण आपण नाही राहत आहे ॲज अ कलेक्टिव्ह ह्युमन सोसायटी. वी फील वी आर सुप्रीम. पण निसर्गामध्ये चांगल्या गोष्टी बघायच्या असेल तर तुम्हाला थोडं ऑब्झर्वंट किंवा अटेंटिव्ह असायला पाहिजे. आता ही जर तुम्ही ही डबी बघाल त्याच्यामध्ये जे लीडचं टॉप डिझाईन आहे, तर नॅचरल लेमॅनला वाटणार नाही की हे नॅचरल आहे. तुम्हाला सांगतो की हे स्क्रॅप वूड मधून जे एंड ग्रेन्स असतात लाकडाचे, मी तुम्हाला दाखवू शकतो इथे. अरे बापरे, ह्याच्यात तर खजिनाच आहे. तर हे एका लाकडातला उरलेला तुकडा आहे. म्हणजे एक आपण कपाटामध्ये जे पल्ला बनवतो त्याचं जे लेट्स से 1x2चं लाकूड आहे, त्याचा हे एंड ग्रेन म्हणजे असं लांब लाकूड असतं, तर क्रॉस कापल्यानंतर हे एंड ग्रेन आहे. तर या एंड ग्रेनला जर तुम्ही असं बुकमार्क सारखं केलं, क्या बात है, वा, आणि याला घासून जर केलं तर हे असं लीड बनतंय. फारच सुंदर आहे. म्हणजे ही जी डबी बनली आहे ही पूर्णपणे या 3 पार्टनी बनली आहे समजा. तर याच्यामध्ये एंड ग्रेन तुटतं म्हणून त्याला एक बेस आधार दिला, कारण हे एवढं जर ठेवलं 2 mm हे तुटून जाईल. हे बेस आणि हे लीडचं जे डिझाईन याच्यामध्ये असं फिक्स होतं आणि हे अशी लीड बनते समजा. फारच सुरेख. हे म्हणजे बघू तेवढं तर कमीच आहे. मला माहित नाही हे आपल्या प्रेक्षकांना कसं दिसतंय, पण आपण प्रयत्न करूया. आणि मग करता करता ह्या गोष्टी वेगवेगळ्या गोष्टी ट्राय केलो. आर्किटेक्ट असण्याचा मला खूप फायदा झाला की एखादं मटेरियल आणि ती स्किल किती वेगवेगळ्या पद्धतीने आपण वापरू शकतो. ते आर्किटेक्ट असल्यामुळे त्याचा फायदा झाला खूप. आता याच्यामध्ये पण 1.5 हे एंड ग्रेनच केलं या डबीसारखंच, पण मग हे करताना मला वाटलं इथे काहीतरी डिझाईन असावा म्हणून हे सिल्वर स्मिथिंगचं थोडं चालू केलं. हे चांदीचं आहे, ते पण शिकलो, शिकत आहे म्हणजे आता. आणि याच्यामध्ये आता लॉक जापनीज लोक खूप फेमस आहेत. हिडन लॉक जनरली तुम्ही बघा तर तुम्हाला कळणार नाही की कुठून कसं उघडायचं. इथे एक डॉट दिसतो, तो थोडा बाहेर काढला, हा पुश केल्यानंतर हे मागे येईल आणि ही पिन बाहेर काढली की हे स्लाइड होतं असं. ओ वाव, फारच छान, कमाल, सुंदर आहे. मग ज्या आपल्याला वस्तू वापरायला लागतात, हे एक व्हिजिटिंग कार्ड ठेवायला एक बॉक्स बनवला देवदार आणि शिसम मध्ये. हो, मी मगासपासून बघते हे असं, ह्याच्यावरती काहीतरी वेगळंच काय आहे. वा, मग मध्यंतरी मी खूप सारे स्पून्स बनवत होतो. बघू शकता हे काही चांगले चमचे बनवले. इकॉलॉजिकल सोसायटी सोबत मी इकॉलॉजीचा कोर्स केला तेव्हा चक्रताला फील्ड व्हिजिटला होतो. तर तिथे एक असंच ट्रिक मिळालेली असतात हायकिंग करताना. इट टर्न आउट टू बी देवदार. तर हे पीठ घ्यायसाठीच बनवलेलं चमचा देवदारमध्ये. वापरता का पण हे? मी दिला होता पण ते लोक म्हणून इतकं चांगलं आहे की नाही वापरावं वाटत म्हणून तो परत आला. फारच सुरेख. काही गोष्टी मग करता करता तुम्हाला एखादी वस्तू बनवायची असेल तर वस्तू बनवायच्या आधी टूल्स बनवावे लागतात. तर हे एक पेंडंट असंच आहे. ह्याच्यासाठी मी टूल्स बनवले आधी मग बनवलं. हे सिंगल पीस मध्ये बनवलेलं आहे. बापरे, हे किती इंट्रिकेट आहे. हां, मग ते पेंडंट गळ्यात घालू शकता तुम्ही. तर ते बनवायसाठी त्याच्या आधी हे 2 टूल बनवली मी, ज्याच्या साह्याने मग मी ते बनवू शकलो, जे आता मला बाकी गोष्टींसाठी पण वापरता येतात. बारीक चिझल सारखं. हा, बारीक चिझल सारखा, छोट्या चिझल सारखं. वा, फारच सुंदर. मग ह्या हाताने फिरवायच्या भिंगऱ्या बनवल्या मध्ये. तो म्हणजे माझा मुलगा म्हणला एकदा की किती चमचे बनवलं, काहीतरी वेगळं बनवा. तर मग हे भिंगऱ्या बनवणं चालू केलं मध्ये. मग काही दिवस भिंगऱ्याच बनवत होतो. बर, वा.
किती वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. आणि मग एक फार सुंदर गोष्ट तुम्हाला दाखवू शकेन मी. मावरी म्हणून एक ट्रायबल कम्युनिटी न्यूझीलंडमधली, तर त्यांचं दोरीचं काम खूप छान आहे. दोरींनी जे त्या गोष्टी विणतात दॅट इज सो ब्युटिफुल. तर म्हटलं आपण करूया. तर ते पण मी म्हणजे आपण सोशल मीडियाचं आज खूपच डेमोनायझेशन करतो, वाईट आहे वगैरे आहे, पण त्याचे परिणाम पण छान पण खूप आहे. आता मी काही न्यूझीलंडला अजून गेलो नाही मावरीकडे काही शिकायला, पण मी यूट्यूबवर हे बघून हे एक विण त्यांच्याकडून शिकलो. तुम्ही बघू शकाल त्याच्यात. फारच सुंदर. हे नुसते गाठी घालून आणि हे बांधण्याचं टेक्निक हे त्यांचं आहे. हे तर आपण बालपणी शिकलेलो, अंगठ्यात गुंफायचं ते वेणी घातल्यासारखं. वा. आणि हे किती घट्ट आणि स्ट्रॉंग आहे. स्ट्रॉंग आहे, चांगलं बनलं. फारच छान. शिट्टी बनवली. बघू शकतो मी वाजवून. फारच सुरेख. आणि काय मला ना ह्या सगळ्याचा तुमचा जो फिनिश, कारण ह्याच्यामध्ये तुम्ही जे सायलेन्स अनुभवणं म्हणताय ना, ते मला त्याच्यात व्हिज्युअली दिसतंय की ते करत असताना त्यातली जी तन्मयता आहे आणि आतमध्ये जाणं आहे ते ह्याच्यावर बाहेर रिफ्लेक्ट होताना दिसतं. हे एक पेंडंट बनवलं, हे मी कानात जे घातलं याला सुटेबल व्हावं म्हणून आहे, पण याला थोडा योग्य धागा मिळाला नाही म्हणून अजून, नाही तर हे गळ्यात घालायसाठी बनवलेलं आहे. म्युझिकल नोट सारखं काहीतरी. सुरेख, केवळ सुरेख. लयबद्दल तुम्ही म्हणाल तर एक मी शेअर करू शकतो इन्सिडन्स, की आता रिसेंटली मी सायलेंट कार्पेटरी वर्कशॉप घ्यायला जयपूरला गेलेलो. तर एक मित्र होते आमचे राम अवतारजी, त्यांची एक मैत्रीण पण होती सोबत. तर आम्ही जयपूरवरून त्या धून जागेला प्रवास करत होतो. तर ती पुढे बसली आणि ओळखी झाल्याच्या नंतर मग खूप दिवसांनी भेटलो म्हणून मी त्या म्हणजे राम अवतारजी होते त्यांना म्हटलं की एक बहुत अच्छी चीज बनाई रामजी, बहुत मजा आहे मुझे बनाने में. आणि हे मी त्यांना दाखवलं, शेअर केलं आणि ते बघत होते. मग त्यांनी सहजच त्या मुलीला दिलं बघायला आणि ती आवडलं, सगळं ठीक आहे आवडलं वगैरे. म्हटलं झालं असेल बघून. आय वॉज वेटिंग लाईक परत. तर तिने पूर्ण प्रवासभर अर्धा पाऊण तास ते दिलंच नाही मला. आणि उतरताना ती म्हणली की मला हे हवं नाही आहे, पण सोडायची इच्छा होत नाही आहे. सो हातातून सोडायची इच्छा होत नाही. सो दॅट्स द एनर्जी. आय कॅन रिलेट टू दॅट फिलिंग कम्प्लिटली. म्हणजे कुठल्याही गोष्टींच्या बाबतीमध्ये हे जे तुम्ही आता म्हणालात ना की हे मला द्या असं अजिबात नाही, परंतु हे खरोखर हातात घेऊन कितीही वेळ त्याच्याशी आपण कम्युनिकेट करत राहू शकतो, असं जे फिलिंग त्याच्याकडे बघून येतं ते. मला असं वाटतं की हे मी म्हणजे हे बनवतो असं म्हटल्यापेक्षा मी हे जगतो. आणि मग ती जर एनर्जी असेल तर ते तसं फिलिंग असं मी बिलीव्ह करतो या गोष्टीमध्ये, की एनर्जी असते वस्तूंमध्ये जर तुम्ही त्या भावनेने बनवली तर. खरं आहे. मग आता मगाशी तुम्ही म्हणालात की आर्किटेक्ट होण्याचा तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी करताना उपयोग झाला, पण ह्या सगळ्या ज्या गोष्टी करता त्याचा आर्किटेक्ट म्हणून उपयोग होतो का? खूप जास्त. म्हणजे हे तर हा वैयक्तिक प्रवास झाला. त्याच्यानंतर आणखी आमचं एक युनिट आहे ॲम्ब्रोसिया म्हणून, जिथे आम्ही जवळपास 15 वेगवेगळ्या क्राफ्ट स्किल लोकांसोबत काम करतो. तर त्याची सुरुवात अशी झाली की ॲज अ इंटिरियर डिझायनर आम्ही लाईट्स विकत घ्यायला जायचो लाईट्सच्या दुकानांमध्ये. मग प्रोजेक्टला आम्ही वी कॉल अवर प्रॅक्टिस ॲज अ बिस्पोक बुटिक प्रॅक्टिस, ज्याच्यामध्ये आम्ही लोकांना इनोव्हेटिव्ह नवीन काहीतरी देतो जे कुठेच नाही मिळणार तुम्हाला. मग चांगल्या शोधणं किती शोधणार ना, आज सगळ्यांकडे पैसा आहे भारतात फॉर्च्युनेटली. तर कुठले लेट्स से इटालियन कंपनीज असेल काही लाईटच्या, ते कुणी अफोर्ड करू शकत आहे. मग दुसऱ्यांच्या प्रोजेक्टमध्ये ते लाईट्स दिसायला लागले. मग याच्यात काय बिस्पोक राहिला. तर तिथून सुरुवात झाली की चला काहीतरी आपण लाईट्स म्हणजे शँडलियर डिझाईन करू. मग आम्ही एक यामाहा पियानो सलून म्हणून प्रोजेक्ट होता, तर एक्सक्लुझिव्ह त्याच्यामध्ये आम्ही शँडलियर्स लाईट सिस्टम डिझाईन केले. तर ते आमचा एक मित्र आहे राजेश कुलकर्णी म्हणून, आकार पॉट आर्ट, तर त्याच्यासोबत मिळून आम्ही टेराकोटामध्ये शँडलियर्स बनवले. मी तुम्हाला नंतर त्याचे पिक्चर्स वगैरे शेअर करेन, सो दॅट बघायला मिळेल. तर तिथून सुरुवात झाली की टेराकोटामध्ये लाईट सिस्टम. पॉटरी पण शिकलो मी त्याच्याकडे. म्हणजे मी मला वाटतं मी हे प्रश्नच विचारणं बंद करायला पाहिजे की हे शिकलात का. आता हा स्पॉन्टेनियस लाईफ जगण्याची हीच तर मजा आहे. तर माझ्यासाठी येणाऱ्या वेळेत मी असं म्हणतो आत्ता, पूर्णपणे मी ते क्लेम करणं योग्य आहे की नाही माहीत नाही, पण माझी थॉट स्पेस आणि माझा वेळ याचा पूर्ण स्वामी मी आहे. करेक्ट. आणि हे अचीव करायला मी खूप मेहनत घेतली आहे. मागचे 20-22 वर्ष मी आज आता तुम्हाला सांगू शकतो की ऑलमोस्ट रोज मी 10 ते 12 तास काम करतो. त्यातले 5 ते 6 तास काम मी माझ्या क्राफ्टवर करतो आणि 5 ते 6 तास काम माझ्या आर्किटेक्चर प्रॅक्टिसवर करतो. मग वर्क लाईफ बॅलन्सचं काय होतं तुमच्या?
एकच आहे ना ते. आणि अजून आता आम्ही आंबे खाऊ घालतो माझ्या सगळ्या परिवाराला आणि मित्रांना, स्वतः बसून आंबे खाऊ घालतो, तो वेळ काढतोच मी. आणि हे करतोच. समजा मी सकाळी जवळपास 6-7. नाही, हा प्रश्न मला महत्वाचा वाटतो माहितीये का, की हल्ली हा एक इट हॅज बिकम अ बझवर्ड की वर्क लाईफ बॅलन्स. म्हणजे काय तर सोमवार ते शुक्रवार काम करायचं आणि शनिवार रविवार पार्टी करायची. तर हा मग तुमच्या डेफिनेशनमध्ये वर्क लाईफ बॅलन्स काय आहे? फॉर्च्युनेटली म्हणजे आता काही गोष्टीचा ध्यास पण घ्यावा लागतो, काही थोडं आय डोंट नो लक असावं लागतं का त्याच्याबद्दल शोध नाही घेतला मी अजून, पण मी ध्यास खूप घेतला गोष्टींचा. तर मला आठवत नाही की मी पैसे कमवण्यासाठी असं पाय पण नाही केला पुढे. तर मी कुठलंच काम पैसे कमवण्यासाठी एखादी गोष्ट अशी नाही केली. मी काम केलं आणि पैसा मिळाला. आणि माझ्या बाबतीत मी लकी राहिलो की माझ्यासाठी, म्हणजे आठवत नाही, मला अपवाद असू शकेल माहीत नाही, पण मला असं स्पष्ट आठवत नाही कधीच की मी पैशासाठी काही काम केलं असेल. मी काम केलं आणि पैसा आला. दॅट्स हाऊ इट वॉज. आणि गरजा किती आहे आपल्या हे जर शोधता आलं तर मग इतकं कठीण नाही जात नाही. सो तुमचा वर्क लाईफ बॅलन्स तुम्हाला काम करून मिळतो? हो, मोर दॅन सफिशियंट. म्हणजे तुम्ही जर स्पष्टच म्हणाल की मी पैसा मला जितका हवा आहे त्याच्यात कमीत कमी 3 पट पैसा कमावतो मी माझ्या कामांमध्ये. आणि तरीही तुम्हाला हवा तो आनंद तुम्ही जगण्यातनं मिळवता. करेक्ट. जे हवं ते करता, शिकता. हो. मग आता नवीन शिकायचं काय? आता मी नवीन आता एक भुजला जाऊन आलो, तर मी धागा बनवायला शिकलो आता चरख्यावर. आणि माझं एक स्वप्न होतं एक, तुम्हाला म्हणजे आता इतक्या याच्यात एक सांगू शकतो, खूप दिवसांचं आहे, की जमीन तयार करायची. शेती माझ्याकडे शेती यायला केली, जमीन तयार करायची. जमीन तयार करून कॉटन सीड स्वतः सो करायचं आणि त्याच्यातून पूर्ण त्याचं जे काही त्याचं 9 महिन्याचा पिरियड आहे त्याला लागणारं पाणी, औषध, खत वगैरे सगळं करायचं. हार्वेस्ट कापूस स्वतः करायचा, त्या कापसाचा धागा बनवायचा, कापड बनवायचा आणि एक शर्ट शिवायचा. अरे वा, हे माझं एक स्वप्न आहे. त्याच्यात सगळ्यात ब्रेक थ्रू होतं धागा बनवणे. तर माझे जे गुरु आहेत श्यामजीभाई तिथे कच्छमध्ये, ते म्हणजे हे सबसे कठीण काम है. धागा आ गया जो लूम पे लग सके इतना मजबूत, तो फिर आगे का उतना कठीण नाही आहे. लूमवर कपडा बनवणं इतकं कठीण नाही. धागा मी शिकतोय आता बनवायला व्यवस्थित, आणि मग लूमवर कपडा बनवायला शिकेल. तर माझ्या याच्यामध्ये मी कपडा झाल्यानंतर शिलाई मशीनवर शर्ट शिवेन असं होतं, पण तिथे जाऊन पहिल्यांदा मी डिस्कवर केलं की हँड स्टिच शर्ट मी त्यांच्याकडून घेतला. तर आता त्यांच्याकडे मी तेही शिकू शकणार आहे, हाताने शर्ट बनवणे, शिवणे, कपडे शिवणे. ह्या सगळ्यात वेळ खूप जातो असं नाही वाटत तुम्हाला? जो शर्ट रेडीमेड मिळतो तो हाताने का शिवायचा? मला असं वाटतं की कधी कधी वेळ खूप मिळतो जातोपेक्षा. त्याच्यात एक आता थोडं डेव्हिएट करतो, पण एक टाइम होता एकदा मला आर्किटेक्चर डिमांडनी लेट्स से एक 5-6 डिझाईन आणि ड्रॉइंग्स बनवायची होती. त्याला जवळपास एक 12 तास लागले असते आणि माझ्याकडे 7च तास होते. मग मी विचार करायचो काय करायचं. खूप लोड थोडं होतं की हे द्यायचंच होतं, अर्जंट वर्क होतं. तर मी त्या 7 तासातला पहिला 1 तास कार्पेंट्री केलं. आणि कार्पेंट्री करताना समहाऊ डोक्यामध्ये जे काम करायचं ठरलेलं होतं त्याला मी स्प्लिट करू शकलो की आत्ता या कामातलं अर्जंट एवढं पूर्ण करायची गरज नाही, एवढं जरी केलं तर होईल. आणि ते सम सेटिंग झालं त्या 1 तासामध्ये जेव्हा काम करताना, आणि पुढच्या 6 तासामध्ये ते 12 तासाचं काम झालेलं होतं. म्हणजे हाताने काम करत असताना एक मेंटल स्पेस स्वतःला मिळत जाते, असं मार्ग मिळतात, सापडत जातं आपल्याला काय करायचंय ते. आणि हाताने काम करण्याचं महत्व खरं म्हणजे खूप आहेच पूर्वीपासून. आज थोडं ते सगळंच म्हणजे लोकांना त्याचं महत्वच वाटेन असं झालंय. मला वाटतं सायंटिफिक रिसर्चमध्ये येत आहे की म्हणजे ब्रेनमध्ये काय होते हाताने काम न केल्याने वगैरे, ते आता बरंच येईल पुढे. हो, नाही असं म्हणतातच की तुम्ही जितकं स्वतःची बोटं वापरून काम कराल तितकं तुमचा मेंदू तल्लख राहतो. म्हणजे त्याच्यामुळे पूर्वी जागेवर बसून क्रोशे करणाऱ्या, निटिंग करणाऱ्या बायका ह्या लॉंग लाईफ जगू शकत होत्या. पुष्कळ वर्षापर्यंत त्यांच्या मेंटल फॅकल्टीज उत्तम चालू राहू शकत होत्या. म्हणजे आज जे सतत उठसूट डिमेन्शिया सारख्या गोष्टी दिसत आहेत त्या कदाचित तेव्हा होत्या की नाही माहीत नाही. म्हणजे मे बी माझा या विषयाचा अभ्यास पुरेसा नाही आहे, परंतु असं कधी लहानपणी ऐकल्याचं आठवत नाही इतक्या मोठ्या प्रमाणावरती. तर हे जे हाताने काम करण्याचं महत्त्व आहे, तुम्ही सगळ्याच गोष्टी स्वतःच्या हाताने करताय. आणि असं पण वाटतं का की इतक्या सगळ्या गोष्टी शिकलो तर शिकलेलं काहीच वाया जात नाही, ते सगळंच कुठे ना कुठेतरी आपल्या कामी येत राहतं.
आता तुम्ही वर्क लाईफ बॅलन्सबद्दल जे बोललात, आता मी जनरली आत्ता बोललो की नाही माहिती नाही, पण मी आत्ता माझ्या महिन्याचं शेड्यूल 2 आठवडे चेन्नईला असतो, ज्याच्यामध्ये मी माझं क्राफ्ट पण करतो, आर्किटेक्चर प्रॅक्टिस, इंटिरियर प्रॅक्टिस आणि तिथली शेती. 1 आठवडा माझ्या मूळ गावी असतो कारंजा लाडला, तिथे माझ्या आर्किटेक्चर इंटिरियर प्रॅक्टिस आहे आणि शेती आहे आणि क्राफ्ट आहे, या दोन्ही ठिकाणी. आणि 1 आठवडा मी प्रत्येक महिन्यात फिरतो, नवीन लोकांना भेटणे आणि नवीन गोष्टी शिकणे. त्या याच्यामध्ये हा वेळ, आणि याला हे अचीव करायला मला खूप, आणि इट्स बीन लाईक 21 years आय एम डुईंग दिस. तर मी ते याच्यातला आनंद अनुभवल्यामुळे मी कोणी करू शकायला पाहिजे. जर तुम्हाला खरंच त्याची टेस्ट एकदा आली तर हे करू शकणं अवघड गोष्ट नाही. आणि घरून तुम्हाला कायम ह्या सगळ्या गोष्टींना सपोर्ट मिळाला? हा, मिळाला. येस. मला वाटतं माझ्यामधली जी कला आहे ते माझ्या आईकडून आली. छोटेसे अनेक्डोट शेअर करतो की आजकाल आता सिरियल वगैरे पाहणे, तिचं एक आवडतं सिरियल आहे, त्या पिरियडमध्ये तिला डिस्टर्ब नाही चालत बिलकुल. कोणी आलं तरी ती थोडी डिस्टर्ब होते, किंवा खूप जण असले तर त्या पिरियडमध्ये डिस्टर्ब. पण मी जेव्हा माझे प्रॉडक्ट्स, म्हणजे माझ्या कारंजाला किंवा चेन्नईला एनी गिव्हन टाईम 8-10 प्रॉडक्ट्स वेगवेगळ्या स्टेजेसला असतात. मी एक करून ते संपवत नाही. आता जे टेम्परामेंट आहे त्या टेम्परामेंटला जेवढं किंवा जे घेतो ते करतो. तर मग प्रत्येक स्टेजेसला मी रात्री तिचं सिरियल झालं की मी किंवा कधी मध्ये जातो आणि दाखवतो तिला. तर तिला इतकी उत्सुकता आज आहे, शी इज अबाउट लाईक 78, पण आधी तिची उत्सुकता आहे की ते सिरियल बाजूला ठेवून बघते. आणि आता हे जे तुम्हाला मी दाखवलं की हेच दाखवत होतो मी तिला, ती म्हणजे बापरे किती सुंदर आहे, काय कमाल आहे निसर्गाची. सो ते सिरियल राहिलं बाजूला, ते तिच्यात आजही कायम आहे, माझ्या सगळ्या गोष्टी बघते ती खूप छान. अप्रिसिएशनची जी गोष्ट आहे, माझ्यात जी कला आहे कदाचित माझ्या आईकडून जास्त आलेली आहे. कदाचित त्यांना त्यांच्या लाईफस्टाईल मध्ये ह्या सगळ्या गोष्टी स्वतः करायला जमल्या नसतील, त्या वेगळ्या पद्धतीने वेगळ्या गोष्टींमध्ये दिसल्या असतील, पण त्या तुमच्या थ्रू त्यांना दिसतायत आणि त्यांना त्या जाणवत आहेत. नुसतं जाणवत नाही, ते आनंद पण घेऊ शकतात. आय थिंक दुसऱ्याच्या आनंदाचा मला आनंद होऊ शकतो, ही शक्यता आज कमी होत चालली आहे. खरंय, अगदी खरंय. म्हणजे ह्या सगळ्या मानवी संवेदनाच आपण हरवत चाललोय का काय, अशी एकीकडे भीती वाटत असताना तुमच्यासारखी माणसं जगात आहेत आणि ती ह्या प्रकारचा आनंद निर्माण करू इच्छित आहेत, निर्माण करतायत आणि ती लोकांबरोबर शेअर करतायत, ही खूप मोठी गोष्ट आहे. मला असं वाटतं की गप्पा तर आपल्याला संपणं शक्य नाही. मला इतक्या गोष्टी दिसतायत, सुचतायत आणि विचाराशा वाटतायत, परंतु वेळाची मर्यादा आपल्याला आहे. अगदी पण तरीसुद्धा जाण्यापूर्वी तुम्हाला काही प्रेक्षकांना सांगायचं आहे का? एक सांगेन, म्हणजे एक अनुभवच की आता हे सगळं करताना माझा एक क्लायंट आहे आमचा, ज्याचं आम्ही एक रिसॉर्टचं काम करतोय. तर त्याचं काहीतरी एक अर्जंट रिक्वायरमेंट होती, एवढं प्लॅन करून द्या काही कारणाने. तर मी म्हटलं नाही, म्हणजे या टाईमपर्यंत नाही होणार. तर त्यांना माहीत होतं की मी सकाळी 6 ते 9 हे करतो म्हणून. तर त्यामुळे तुम्ही 1-2 दिवस मला ते सकाळच्या याच्यातला वेळ द्या, होऊन जाईल. मी म्हटलं हे तर मी 20 वर्ष लागले मी इथपर्यंत पोहोचलो, तो वेळ तुम्ही 1 करोड जरी रुपये दिले किंवा एनी अमाऊंट ऑफ टाइम दिला, तर हा जो माझा वेळ आहे जो मी स्वतःसाठी करतो, हा नाही देणार मी तुम्हाला, व्हॉट एव्हर यू से. एक गोष्ट. आणि मग लोक पण मला विचारतात वर्कशॉपमध्ये की तुम्ही हे विकत नाही का किंवा एक्झिबिशन करत नाही का. तर ही खूप महत्त्वाची गोष्ट मी सांगेन की जॉय टिकणे. म्हणजे आता रिसेंटली एक मी नवीन लोकांसोबत इंटरॅक्ट करताना एक प्रश्न विचारला माझ्या मित्राच्या मुलाला की तुमचा जो जॉय आला तो किती वेळ टिकतो. तर त्याचा चेहरा खूप फिक्का झाला होता. 2 दिवस, 2 तास. मला आठवते माझ्या बालपणीच्या काही गोष्टींचा जॉय आज मी अनुभव करू शकतो. तर हे का, तर त्यात मला असं वाटलं की ही वस्तू मी बनवत आहे आज, समजा कुठली एक वस्तू, ही वस्तू बनवण्याच्या मागे माझा काय हेतू आहे. पैसे कमावणे नाही, एक्झिबिशन करणे नाही, कोणाला गिफ्ट देणे नाही. मग तुम्ही हे सगळे स्केल डाऊन केल्यानंतर मग कशासाठी बनवतो. आय मेक थिंग्स ओनली फॉर दी सेक ऑफ द जॉय ऑफ इट, जॉय ऑफ मेकिंग. म्हणजे हाताने काम करण्याचा आनंद अनुभवण्यासाठी मी काम करतो. हे त्याच्यानंतर झाल्यानंतर काय करतो, दॅट्स अ डिफरंट थिंग. बरोबर. काम करताना आनंद अनुभवासाठी काम करणे हे आपण करत आहे का कुठलं तरी कुठेतरी, की प्रत्येकच गोष्टीच्या मागे आपला काहीतरी हेतू आहे अशा टाईपचा. पैसे कमवणे, कोणाला प्लीज करणे किंवा गिफ्ट पण देणे, कोणाला तरी प्लीज करणे, फक्त जॉयसाठी काम करतोय का आपण, हे विचारायला पाहिजे. हे मी म्हणेन. खरंय, हा खूप महत्त्वाचा मला वाटतं थॉट आहे. आणि हा थॉट ठेवून आपण
आज इथे विश्रांती घेऊया. कारण ह्याच्यावर आपण कितीही बोललो तरी कमीच आहे, पण एक तरी हा विचार लोकांच्यापर्यंत पोहोचला की स्वतःच्या हाताने काम करणं आणि स्वतःच्या आनंदासाठी काम करणं. आणि मग एक तरी गोष्ट अशी आपण शोधली पाहिजे की जी इतर कशाहीसाठी मी करत नाही, मी फक्त स्वतःच्या आनंदासाठी. ती एकच असली तरी पुरे. आनंदासाठी म्हणेन मी, आनंदासाठी. शब्द काढून टाकू. हा, म्हणजे फक्त आनंद आनंद निर्माण करण्यासाठी. आनंद निर्माण करण्यासाठी. खरंय. तर आपल्या सगळ्यांना अशा प्रकारचा आनंद निर्माण करण्याची ऊर्जा आणि प्रेरणा ह्या आपल्या पॉडकास्टमधनं मिळो अशी परमेश्वरचरणी इच्छा व्यक्त करते. विवेक सर, तुम्ही आलात आणि आमच्याशी इतक्या मनमोकळ्या गप्पा मारल्यात. तुम्हाला धन्यवाद. म्हणजे अगदी मनापासून. हे औपचारिक धन्यवाद नाही आहेत, कारण आमच्या सगळ्यांसाठी पण हे खूप मोठं शिक्षण आहे की आपण काहीतरी करतो आहोत आणि त्यामागचा आपली विचारधारा किंवा आपली प्रेरणा काय असली पाहिजे याच्यासाठीचं हे खूप मोठं विचारमंथन आहे. अगदी मनापासून धन्यवाद. माझ्याकडून पण धन्यवाद. मला मजा आली चर्चा, म्हणजे गप्पा मारून. गप्पा म्हणेल. हो, गप्पाच. आणि अशा मोकळ्या गप्पा होत राहाव्यात, हाच आमच्या या पॉडकास्टचा हेतू असतो. नक्की. थांबण्यापूर्वी एक छोटीशी भेट. आम्ही यावर्षी याला वही म्हणूया किंवा डायरी म्हणूया, पण एक नदी कथा अशा नावाची एक डिझाईन केलेली आहे. तुम्ही स्वतः डिझायनर आहात, त्यामुळे मला असं वाटलं की हे तुम्हाला दिलं पाहिजे. वही आहे, पण त्याच्यामध्ये आम्ही भारतातल्या वेगवेगळ्या नद्यांबद्दलच्या काही मायथॉलॉजिकल स्टोरीज आणि त्याच्याबद्दलची काही श्लोक म्हणा, स्तोत्र म्हणा आणि इलस्ट्रेशन्स अशी एकत्र करायचा प्रयत्न केला. खूप सुंदर. तर हे तुम्हाला थँक्यू. धन्यवाद. तर प्रेक्षक हो, धन्यवाद. तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशा पद्धतीचे खूप चांगला विचार देणारे काही पॉडकास्ट करण्याचा आमचा विचार आहे. तर आमच्या ह्या प्रयत्नांना तुमचं नेहमीच सहकार्य असू द्या. धन्यवाद. नमस्कार.